लाइव पर देखते हैं आज की कुछ खास खबर। सोनिया गांधी के नेतृत्व पर सवाल खड़े करने वाले नेता मांगे माफी। कांग्रेस नेता सोनिया गांधी, इनके नेतृत्व पर सवाल खड़े करने वाले नेता पृथ्वीराज चौहान, मुकुल वासनिक और मिलिंद देवरा, इन नेताओं द्वारा माफी मांगी जाए, ऐसी मांग राज्य के पशु और क्रीड़ा मंत्री सुनील केदार ने की। वे आज नागपुर में पत्रकार परिषद में बोल रहे थे। सोनिया गांधी की जल्द से जल्द माफी मांगी जाए, वरना इन नेताओं का रास्तों पर घूमना मुश्किल हो जाएगा, ऐसी प्रतिक्रिया सुनील केदार द्वारा दी गई। अपने इस ट्वीट पर कायम रहते हुए मुझे अगर कार्रवाई का भी सामना करना पड़ा तो भी चलेगा, ऐसा मत उन्होंने इस दौरान व्यक्त किया। त्यांची भूमिका काय आहे त्यांच्या लिखाणातूनच करण्यात आली आहे आणि त्यांच्याबद्दल सविस्तर भूमिका नक्कीच काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत मी आपले विचार मांडले आणि मी अगोदरच आपल्याला सांगितलं की मी सुनील केदार म्हणून मी आपली भूमिका स्पष्ट मांडतो आणि नुसती भूमिका ही शाब्दिक ठेवत नाही, त्याला कृती करून सुद्धाही त्याला जोड देतो। हे आजपर्यंतचा माझ्या राजकारणाचा इतिहास आपल्या सगळ्याला नागपूरला कळतो। या तीन नेत्यांवर पक्षाने कारवाई करावी असं आपल्याला वाटते काय? व्यक्ती म्हणून आपण भूमिका बरोबरपणे म्हटलं ते सांगणार काय यांच्यावर कारवाई झाली पाहिजे? त्यांच्यावर कारवाई करायची नाही करायची, त्यांच्यावर पुढं काय करायचं काँग्रेस नेतृत्व ठरेल, पण त्यांनी माफी मागितली पाहिजे माझ्या ट्विटर म्हटलेलं आहे, त्याच्यावर मी आधी काय सोनिया गांधी कायम राहावं सध्याच्या की राहुल गांधी आपल्याला काय वाटतंय? मी का आजही सांगणार आहे की आदरणीय सोनियाजी आणि गांधी परिवार यांनी काँग्रेसला मागे कित्येक दशकापासून इंग्रजीपासून सुद्धा इतिहास काढला, तर ह्याच परिवारानं या काँग्रेसच्या माध्यमातून या देशातल्या गोरगरीब लोकांना सांभाळलेला आहे। त्याचा इतिहास पूर्ण सांगणं गरजेचं नाही आणि तेच लोक पुढे करू शकतील असा हा ग्रामीण भागातल्या आणि तळागाळातल्या काँग्रेस कार्यकर्त्याचा अशा प्रकारचा विश्वास आहे। पण वरिष्ठ नेत्यांच्या घेतात त्याच्यामध्ये त्यांनी बोलून दाखवलंय की त्यांची पसंती जी आहे ती राहुल गांधींकडे आहे, तर अर्ध्या जणांची पसंती ही सोनिया गांधींच्या पाठीशी आहे। त्याच्यातनं दोन मतप्रवाह बाहेर येत नाहीये का काँग्रेसच्या अंतर्गत? त्याच्याबद्दल वरिष्ठ नेत्यांचाही बरेचसा झुकाव राहुल गांधींकडे आहे। मी अजून सांगतो की हा काँग्रेस वर्किंग कमिटीचा निर्णय, मी त्याच्यावर बोलणं काँग्रेस पार्टीच्या जो चौकट्या बोलण्याची त्याच्यातला योग्य होणार माझ्यासाठी, पण सन्माननीय आदरणीय सोनिया गांधींच्या ला पत्र देऊन त्यांच्यावर जे प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची जी भूमिका काही लोकांनी वठवलेली आहे त्याच्याबद्दल मी ट्विट केला, त्या ट्विटवर मी आधी काय काँग्रेस अध्यक्षपदाबद्दल आपण काय ट्विट केलं त्याच्याबद्दल चर्चेला सुरुवात झाली, नेमकं आपली भूमिका काय त्या ट्विटच्या माध्यमातून आपण काय सांगू इच्छितो? नाही, सर्वप्रथम मी आपल्या सगळ्याचा मनापासून आभारी की आपण सगळेजण आमच्या काँग्रेस पक्षाच्या समिती अत्यंत लक्ष देऊन जागरूकपणानं मार्गदर्शन व काँग्रेस जनापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आपण कार्यकर्ते आपल्या मनापासून आभारी। एकंदरीत राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसच्या आजची वर्किंग कमिटी लक्षात घेता काही विद्वान लोकांनी आपलं मत मांडण्याचा प्रयत्न केला। अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना माझी जी भूमिका आहे ती भूमिका माझ्या ट्विटबद्दल दिली आणि आजही त्या ट्विटवर मी कायम आहे। आपल्या सगळ्याला ह्या गोष्टीची माहिती असेलच, मी माझ्या राजकारणामध्ये विचार मांडत असताना पक्षाला ठेवतो आणि विचार मांडूनच मोकळं होत नाही, तर त्याला अनुसरून कृती सुद्धा करतो। आणि म्हणून मी एवढंच सांगितलं आपल्याला की मी जे काय ट्विट केलेलं आहे त्या ट्विटवर मी आजही कायम आहे। आपण असं म्हणाल की तीन नेत्यांचे नाव घेतले, कार्यकर्त्यांच्या भावना राज्यामध्ये फिरणं
आणि असं आहे की आपण मला जे काही विषय सांगताय त्या विषय चर्चेचा विषय आहेच नॅशनल नाही, पण सविस्तर चर्चा आणि पक्षाच्या अंतर्गत असलेल्या लोकांसंबंधी माझं जे काही मत आहे ते पार्टीच्या शिस्तीमध्ये राहूनच मी करणार आणि पार्टीच्या प्लॅटफॉर्मच्या वर नक्की ते मांडेल असं त्यांनी आहे सांगितलं. मी पुन्हाही सांगतो आपल्याला की मी ज्या महाराष्ट्रातल्या सो कॉल्ड बुद्धी असणाऱ्या नेत्यांनी जी भूमिका वठवली काँग्रेस नेतृत्वासंबंधी, ती भूमिका माझ्यासारख्या सामान्य काँग्रेस व्यक्तीला मान्य नाही आणि म्हणून मी त्यांना सल्ला दिला की आपण ताबडतोब आमच्या नेत्या सन्मान्य आदरणीय सोनिया गांधींची माफी मागावी, अन्यथा महाराष्ट्रामध्ये त्याला फिरू देणार नाही, तर त्याला त्याच प्रकारे उत्तर दिलं जाईल. परत या विषयावरनं काँग्रेसमध्ये परत 2 गट पडलेले आहेत आणि परत जे इंटरनल काँग्रेसमध्ये जे गट आहेत ते परत बाहेर आले असं आहे का? मला वाटत नाही, कारण प्रत्येक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता जो जमिनीवर बूथ लेवलचा जो कार्यकर्ता आहे, आजही तो कार्यकर्ता काँग्रेस नेतृत्वाकडं, आदरणीय सोनिया गांधीकडं आणि गांधी परिवाराकडं त्याच आदरानं, त्या श्रद्धेनं आणि त्याच आपुलकीनं राहतो आणि भावना करतो. तो वहीं दूसरी ओर ठाणे जिले में गणेशोत्सव और मोहर्रम उत्सव की पार्श्वभूमि पर आज कल्याण में कल्याण परिमंडल 3 की ओर से रूट मार्च किया गया। इस दौरान गणेशोत्सव के साथ ही आने वाले उत्सवों में कोविड-19 के नियमों का पालन कर सादगी से मनाने का आह्वान किया गया। काय उद्देश आहे आणि काय आवाहन करेल? गणेशोत्सव आणि मोहर्रम या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर आज कल्याण शहरामध्ये सुमारे SRPFचे 200 जवान, त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनचे 100 जवान आणि 50 अधिकारी असा रूट मार्च घेण्यात आला। हे सर्व सण शांततेत आणि उत्साहात साजरे व्हावेत याचं एक जनतेला आश्वस्त करण्यासाठी सदरचा आजचा हा रूट मार्च घेण्यात आलेला। काय आवाहन करायचं? नागरिकांना काय आवाहन कराल? रूट मार्चमधूनच आम्ही जनतेला दाखवून दिलेलं आहे की प्रत्येक माणसामध्ये 6 फुटाचं कमीत कमी अंतर असलं पाहिजे। जसं रूट मार्च करताना आम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळलं, असं सोशल डिस्टन्सिंग सर्व गणेशोत्सव दरम्यान आपण पाळावं
आणि इतर ज्या आपण अटी आणि शर्ती शासनाने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी घालून दिलेल्या आहेत त्या सर्वांचा पालन करावं, अतिशय साध्या पद्धतीने आणि भक्तिभावाने गणेश उत्सव साजरा करावा असं या ठिकाणी मी आवाहन करतो. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।